सर नमस्कार. नमस्कार नमस्कार या. आम्हाला तास आहे ना? म्हणजे लिटल सबमिशन सर. येस गुड. आणि तुम्हाला त्रास नको ना, जी की आम्ही प्रत्येक गोष्ट बोलतो. मी तुम्हाला सांगणारच होतो तुम्हाला काय बोलायचं बोला पण रायटिंग मध्ये द्या. येस, नाही माझी सवयच आहे. मी कोर्टात आर्ग्यू करताना पहिलं रायटिंगमध्ये देतो. ओके. आणि त्या रायटिंगमध्ये पण ह्या पॅरावर, ह्या पेजवर, ह्या डॉक्युमेंटवर, ह्या पेजवर, ह्या म्हणजे त्यांना काही शोधायलाच लागत नाही. इव्हन माझे तुम्ही सायटेशन जर पाहिलं ना तर सायटेशन बघा मी कसं लिहितो. असं सायटेशन पुरा पॅरा रिप्रोड्यूस करतो आणि वर सर्व डिटेल्स येतात. आणि काय काय इम्पॉर्टंट आहे म्हणजे त्यांना हजारो पेज सायटेशन वाचायची गरजच नाही. कारण मी कुठल्याही याला 15 ते 20 सायटेशन की आर्बिट्ररी डिसिजन्स, बाइंडिंग प्रेसिडेंट्स, क्रिमिनल प्रॉसिक्युशन, मग पब्लिक इश्यूज, पब्लिकची प्रॉपर्टी कशी, ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे सायटेशन. तर कुठे वाचत बसणार ना, शक्य म्हणजे प्रॅक्टिकली शक्य नाही. मी अख्खा चार्ट बनवतो आणि अख्खा रिव्ह्यू म्हटलं साहेब फक्त 5 पानं वाचत मला अख्खा सायटेशन पाहिजे. एवढं सोपं करून देतो. सर एक तुमच्यावर सही देणार. हां सर. हां सही नाही, सॉरी सर. हां तुमचा अधिकार आहे. हो सर, पहिल्यापासून मी आपल्या कोणाच्याही विरुद्ध नाही आहे. तुम्ही माझे सर्वच मित्र आहात आणि आपलं बीएसटीचे अधिकारी हे सर्व बीएसटीचे आहेत. सर्व BST चे तुम्हाला पाहिलेलं आहे. चंद्रना हां मला पाहिजे काय नाव सर? हां तुमचे जे फोनवर बरेच संपूर्ण झाले पण नाव लक्ष माफ करा सर. तर पहिल्या प्रथम सर आणि डीपी मधले आम्ही DP. सर आपण टोटली एक्सपिरियन्स असाल कारण तुम्ही आज आमच्या एवढ्या मोठ्या मॅटरचं हिअरिंगला आलात तर तुम्ही टोटली एक्सपिरियन्स असाल असं माझा अंदाज आहे. आणि तुम्हाला ह्या मॅटरबद्दल नॉलेजही असेल आणि तुम्ही त्याची पूर्वतयारी केलेली असेल हाही माझा हे आहे. आणि ह्या मॅटरमध्ये MP MLA काउन्सिलर ह्यांचे काही ऑब्जेक्शन्स सजेशन्स आलेले आहेत का? आलेले आहेत. हां मग त्यांची जरा मला कॉपी देऊ शकाल? मला जरा कॉपी द्या म्हणजे आय कॅन प्रिफर. आणि मला द्या ना म्हणजे मला कळतील की काय आहे तुमचं. ओके. नाव द फर्स्ट थिंग इज माझे इन डिटेल ऑब्जेक्शन्स आहेत. मी त्याच्यावर एकदम डिटेलमध्ये जात नाही कारण डिटेलमध्ये आपलं 2-3 तास तुमच्या रायटिंग मध्ये आहे. हां तर मी एक अर्ध्या तासात येस आठवतो की जे मेन मुद्दे जे आहेत की पहिल्या प्रथम सर मी हे पण सांगितलं मला ऑब्जेक्शन्स आहे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे. सर आपण सर ज्यावेळी आपण ॲडव्हर्टाईज दिली 37(1) MRTP खाली आपण 37(1) MRTP खाली ॲडव्हर्टाईज दिली बरोबर आहे सर. आता ती ॲडव्हर्टाईज द्यायच्या अगोदर तुमची स्टडी काय आहे ह्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही पब्लिक ओपिनियनमध्ये दिलेले नाही, पब्लिक डोमेनमध्ये दिलेले नाही. कारण सांगतो सर, ॲज पर सेव्हरल हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट जजमेंट्स, यू आर ए पब्लिक अथॉरिटी
तुम्ही ट्रस्टी आहात, त्यामुळे ट्रस्टीनी कुठलंही डिसिजन घ्यायच्या अगोदर त्याचा संपूर्णपणे स्टडी केला पाहिजे. आणि तुमचं जो डिसिजन आहे तो फक्त आणि फक्त लार्जर पब्लिक इंटरेस्टमध्ये असला पाहिजे, कुठल्याही प्रायव्हेट पर्सनल इंटरेस्टमध्ये नसलं पाहिजे. त्या हिशोबाने मी तुम्हाला एक सुप्रीम कोर्टची जजमेंट पण लावलेली होती. तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पब्लिक हेल्थ हायजीन ह्याच्याबद्दलही तुम्ही दक्षता घेतली पाहिजे, त्याची पण मी सायटेशन्स लावलेली आहेत. कारण या स्मार्ट मीटर्सची स्टडी तुम्ही त्याचा जो व्हायब्रेशन्स किंवा त्या रेडिएशन्स, त्या रेडिएशन्समुळे एखाद्यावर काही सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, कारण माझ्या 16 तारखेला आर्ग्युमेंट आहे ना, माझ्या डोक्यात तेच माफ करा. मिक्स झाले. मिक्स झालं, माफ करा. माझी कधी कधी हीच भीती असते, मी कोर्टात जाताना 10 वेळा पडतो, मी एक म्हणून दुसरी तयारी करून नाही गेलो पाहिजे. माफ करा सर. तर तुमचे जे डिसिजन्स घ्यायच्या अगोदर तुम्ही जो काही स्टडी केलेला आहे, फाईल नोटिंग्स आहे, जनरल मॅनेजरचे फाईल नोटिंग्स पाहिजेत, म्युन्सिपल कमिशनरचे फाईल नोटिंग पाहिजे, डीपी चीफ इंजिनियरचे फाईल नोटिंग पाहिजे की 37(1) खाली हे जाणं योग्य आहे. आणि त्याबरोबर तुमच्या लिगल डिपार्टमेंटनी, म्हणजे बीएसटीचं लिगल डिपार्टमेंट आणि मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लिगल डिपार्टमेंटने त्यांचे नोट्स दिलेले किंवा त्यांचे अभिप्राय दिलेले किंवा त्यांचे ओपिनियन दिलेले ह्याची कॉपी तुम्ही कुठेही लोकांना दिलेली नाही. आज ही हिअरिंग कशी होते माहितीये का, तुम्ही सांगितलेल्या एवढ्याच गोष्टी मी अभ्यास करून येतो म्हणून मी बोलू शकतो, पण सर्वसाधारण माणसाला तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेलीच नाही आणि तुम्ही पब्लिक हिअरिंग कंडक्ट करता. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अर्धवट पब्लिक ही हिअरिंग जी करताय ती लोकांना अंधारात ठेवून करत आहात. लोकांना संपूर्णपणे त्यांना शिकण्याचं किंवा समजवण्याचं कुठल्याही प्रकारचा तुम्ही प्रयत्न केलेला नाही किंवा मुद्दाम केलेला आहे असं तुम्ही, म्हणजे व्हेन आय टॉक अबाउट यू आय एम टॉकिंग अबाउट जनरल मॅनेजर अँड व्हेन आय टॉक अबाउट यू आय एम टॉकिंग अबाउट म्युन्सिपल कमिशनर. त्यामुळे असं कुठे पर्सनली हे घेऊ नका, कारण तुमची अवस्था काय मी चांगले जाणतो. त्यामुळे मी तुमच्या विरोधात कधीही चुकून सुद्धा शब्द उच्चारणार नाही. माझं टार्गेट आहे जनरल मॅनेजर बीएसटी आणि म्युन्सिपल कमिशनर, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी, या 3 लोक माझे टार्गेट आहे. टार्गेट म्हणजे चुकीचं काम केल्यामुळे, पर्सनल दुश्मनी कोणाशी नाही. तर मला स्टडी आणि फाईल नोटिंगची कॉपी ती मिळालेलीच नाही. तर ती फाईल नोटिंगची कॉपी तुम्ही दिल्याशिवाय तुम्ही कसे एक्सपेक्ट करताय की आम्ही आर्ग्यू करू, ऑन व्हॉट ग्राउंड्स? कारण तुमचा हा फील्ड एवढा वास्ट आहे की हे फक्त तुमच्या लोकांनाही संपूर्णपणे अभ्यास करून लिगल हेल्प घेतल्यानंतर कळतं. नाहीतर तुम्हाला जर असं एखाद्या पीएचडीच्या माणसाला जाऊन किंवा इलेक्ट्रिसिटी डिव्हिजनच्या माणसाला किंवा तुमच्यापैकी कुठल्याही एक इंजिनियरला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला जर आणून इथे बसवला तर त्याच्याही लक्षात येणार नाही अभ्यास केल्याशिवाय की त्याच्यासमोर योग्य ते मटेरियल असल्याशिवाय. मग तुम्ही ही जी हिअरिंग घेताना लोकांसमोर काही न ठेवता फक्त आम्ही हे ॲडव्हर्टाईज करणार आहोत फॉर रेजिंग ऑफ रेव्हेन्यू, तुमचं एवढंच आहे. नाव यू हॅव टू कम विथ अ नोटिस की वाय यू वॉन्ट द रेजिंग ऑफ रेव्हेन्यू. तुम्हाला हा रेझिंग ऑफ रेव्हेन्यू बीएसटीसाठी पाहिजे, ठीक आहे, पण बीएसटीमध्ये इलेक्ट्रिसिटीसाठी पाहिजे की ट्रान्सपोर्टसाठी पाहिजे? कारण इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 हा टोटली तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन पासून वेगळा करतो. मग तुम्ही हे का सांगितलं जात नाही की इलेक्ट्रिसिटीचं फंड रिक्वायरमेंट कोणासाठी आहे, का सांगितलं जात नाही? ह्याचा अर्थ तुम्ही जो इन्फॉर्मेशन दिलाय तो नरवा कुंजरवा लोकांना फसवण्यासाठी अशी ॲडव्हर्टाईज दिलेली आहे. ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे की बीएसटी मध्ये इलेक्ट्रिसिटी युनिट आहे, डिव्हिजन आहे, आणि तो डिव्हिजन फक्त आणि फक्त एनआरसी आणि इलेक्ट्रिसिटी ऍक्ट प्रमाणे चालतात. तर हे तुम्ही का लपवलात ह्याच्याबद्दल तुम्ही उत्तर देणं फार गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडून म्हणजे बीएसटी कडून म्युन्सिपल कमिशनरकडे आल्यानंतर म्युन्सिपल कमिशनर काय पोस्टमॅन नाही आहे, चीफ इंजिनियर डीपी काय पोस्टमॅन नाही आहे. मला असं सांगितलं जातं, मी नाव घेत नाही कारण माझे सर्वच मित्र आहेत माझे, ते मला सांगतात अरे शोणासाहेब त्यांनी सांगितलं आम्ही केलं. मग तुम्ही सोडून द्या डीपी चीफ इंजिनियर सोडून द्या, म्युन्सिपल कमिशनरची पोस्ट सोडून द्या. तुम्ही पोस्टमॅन आहात का की त्यांनी दिलं आणि करा? ही पब्लिक प्रॉपर्टी आहे. म्युन्सिपल कमिशनर इज द हेड ऑफ बीएसटी अँड बीएमसी ॲज पर दी ऍक्ट, आणि तुमच्या 460 सेक्शन काहीतरी आहे बीएसटी MLC ॲक्टमध्ये विच कंट्रोल्स दी पीएसटी. अँड प्रत्येक गोष्टीला म्युन्सिपल कॉर्पोरेशनची परमिशन घेतल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. डे टू डे अफेअर्स सोडलं तर बाकीचे जे मेजर डिसिजन्स आहेत त्यासाठी म्युन्सिपल कमिशनर इज रिस्पॉन्सिबल, अँड इन सम सर्कमस्टन्सेस ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी टेक्स ओव्हर ॲज अ जनरल मॅनेजर इन केस ऑफ एमर्जन्सी आहे. बरोबर आहे? त्या म्हणजे म्युन्सिपल कमिशनर अँड ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी आर डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर एनी इलिगल ऍक्ट्स इन कन्डायमेन्स विथ दी जनरल मॅनेजर बीएसटी. बिकॉज तिघांनी संगनमताने हे चुकीची ॲडव्हर्टाईज दिलेली आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लोकांना माहिती दिलेली नाही.
आता तुम्ही व्हायोलेशन ऑफ बाइंडिंग प्रेसिडेंट आणि आर्टिकल 141, 144. आर्टिकल 141 काय म्हणतं की जे काय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे ते लॉ, त्याला तुम्ही तोडू शकत नाही. आणि 144 काय म्हणतो की प्रत्येक पब्लिक सर्वंट, प्रत्येक ज्युडिशियल ऑफिसर म्हणजे खालचा कोर्ट आणि प्रत्येक माणूस म्हणजे आमच्यासारखे ह्यांना हे 141 आणि 144 आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे लागतंच लागतं. आणि त्याचं उल्लंघन केलं तर त्यांना कॉन्स्पिरसीमध्ये आणि क्रिमिनल प्रॉसिक्युशनमध्ये आपण लॉन्च करू शकतो. त्यामुळे आपला ॲडव्हर्टाईज हा एकदम चुकीचा आहे. त्यानंतर आपण पैसे पाहिजे 37(1) खाली, मी आता डीपीकडे येतो. 37(1) खाली तुम्ही म्हणताय की पैसे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही रेव्हेन्यू जनरेशन करण्यासाठी गेलाय. तुम्ही ह्याचा प्रश्न विचारलात का, इज देअर एनी प्रोव्हिजन अंडर सेक्शन 37(1) ऑफ द MRTP दॅट पब्लिक प्रॉपर्टी कॅन बी लीज्ड ऑर सोल्ड फॉर द रिझन ऑफ रेझिंग ऑफ रेव्हेन्यू? उद्या तुम्ही सर्वच प्रॉपर्टी विकायला निघाल, पैसे पाहिजे. तुम्ही म्हणजे म्युन्सिपल कमिशनर आणि हे नालायक आहे. नालायक म्हणजे इनकॉम्पिटंट. नालायक ही शिवी नाही, ही इनकॉम्पिटंट आहे. त्या इनकॉम्पिटंटला मराठीत नालायक म्हणतात. आणि हे म्हणजे ह्या देशाच्या चांगल्यापणाच्या विरुद्ध काम करतात. जर म्युन्सिपल कमिशनर आणि बीएम तुम्हाला वाटत असेल मी चुकीचं तर माझ्यावर केस करा. तुमच्यात हिंमत असेल ना, म्युन्सिपल कमिशनर आणि MGM माझ्यावर केस करा. पण तुमच्यात हिंमतच नाही, मला भेटायची हिंमत नाही. तुम्ही मला काय केस करणार, भेटायचीच हिंमत नाही तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही अंडर विच प्रोव्हिजन ऑफ लॉ, बिकॉज 37 is clearly saying that it cannot defeat the purpose of the main reservation. मग तुम्ही पैसे उभारण्यासाठी लीज देणं हे कुठल्या कायद्यात बसतं ह्याचंही कुठे क्लेरिफिकेशन केलेलं नाही. काय म्हणतं 37(1) where the modification of any part or any proposal made in final development plan is of such nature that it will not change the character of such development plan. What is the character of this development plan? The development plan says that it is reserved for the most essential services. इलेक्ट्रिसिटी ही फंडामेंटल राईट आहे, ही एसेन्शियल सर्व्हिस आहे आणि ती एक्झिस्टिंग आहे आणि त्याचा रोज वापर वाढत चाललेला आहे. यापुढे तुम्ही 4 माळ्याच्या बिल्डिंगला 50 माळ्याने 100 माळे करणार आहात म्हणजे रिसिव्हिंग स्टेशनची पॉवर वाढणार, त्याचं कामाची वजन वाढणार, त्याचं हे वाढणार. मग अशा परिस्थितीत तुम्ही माझा मग फ्लो जातो. अशा परिस्थितीत तुम्ही अशा प्रकारचे डिसिजन कुठल्या आधाराने घेतलाय हे मला फाईल नोटिस पाहिजे. कारण ज्या माणसाने या फाईल नोटिंग मध्ये सही केली आहे ते आरोपी होणार आहेत. कारण यांनी देशद्रोहीचं काम केलेलं आहे. दे हॅव सोल्ड द प्रॉपर्टी ऑफ द म्युन्सिपल ऑफ द पब्लिक अथॉरिटी विदाउट एनी राईम अँड रिझन अँड ओनली बिकॉज हे आमचे म्युन्सिपल कमिशनर, हे आमचे जनरल मॅनेजर हे कामचोर आहेत, हे अजिबात इनकॉम्पिटंट आहेत. आणि म्हणून हे विकायचं बापाने प्रॉपर्टी ठेवलेली विकण्यासाठी पोराला सांगतो, पोरा म्हणून मला पैसे लागतात बिझनेस करायला म्हणून प्रॉपर्टी विकणार की तुम्ही आपलं कौशल्य वाढवणार आणि त्याच्यातून पैसे निर्माण करून तुम्ही वाढणार. असलेली प्रॉपर्टी विकायची असेल तर कुत्रा आणि मांजर पण विकतो. मग आम्हाला IAS ऑफिसरची गरज काय? त्यापेक्षा आमचे हे ज्युनियर इंजिनियर बडे कुठेतरी घाबरतात काय करतात, त्यांना कायद्याची भीतीच नाही आहे. म्हणून ह्याची फाईल नोटिंग आम्हाला दिल्याशिवाय तुम्ही जर काही डिसिजन घेतला तर इथे बसलेले सर्व मेंबर्सना मी आरोपी बनवणार. Because I have made my submissions before the official submissions की you are supposed to bring this on record. तुम्ही रेकॉर्डवर आणा की हे फाईल नोटिंग मागितलेले आहेत. मग त्यांनी देऊ दे नाही देऊ दे पण तुमच्या रेकॉर्डवर आणून तुम्ही सेफ होणार. पण तुम्ही जर हे रेकॉर्डवर न आणता जर कुठे डिसिजन घेत असाल तर इट विल बी कन्सिलमेंट ऑफ ट्रू फॅक्ट्स. अँड हे जे ऑफिशियल हिअरिंग आहे त्याचं तुम्ही योग्यपणे लोकांसमोर म्हणजे तुमच्या वरिष्ठांसमोर न ठेवल्यामुळे ही ऑर्डर होते असं होतं. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की मी जे काय बोलतो हे योग्यपणे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवीनच. तर हे वरिष्ठासमोर म्हणजे वरिष्ठ म्हणजे म्युन्सिपल कमिशनर म्हणजे माझे नोकर आहेत, जे जनरल मॅनेजर BST माझे नोकर आहेत, त्यांच्यासमोर ठेवावं. कारण ते मला घाबरतात भेटायला, नाही तर मी त्यांना समजवत असतं. मी किती वेळा भेटायला बिचारे एवढे घाबरतात की पळून जातात. त्यामुळे हे दुर्दैव आहे. नाव शो मी तुमच्या इलेक्ट्रिसिटी डिव्हिजन यांनी तुम्हाला पैसे पाहिजेत त्याचं कुठे डॉक्युमेंट आहे का? आय एम आस्किंग यू बिकॉज यू कम फ्रॉम इलेक्ट्रिसिटी डिव्हिजन. ते बोलताना त्यांच्याकडे दाखवा. तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी डिव्हिजनने पैसे पाहिजे आहेत असं म्हटलेलं डॉक्युमेंट तुम्ही प्रोड्यूस केलेलं आहे का? नाही केलं. म्हणजेच काय की इलेक्ट्रिसिटी डिव्हिजनला हे नको आहे, हे पैसे जाणार ट्रान्सपोर्ट डिव्हिजनला, हे क्लिअर झालं. कारण यांच्याकडे कुठली मागणी केलेली नाही. दुसरं सांगतो,
4,300 कोटीचं प्रॉफिट आहे तुमच्याकडे, बरोबर आहे? तुमच्या बॅलन्स शीट मध्ये 4,300 कोटी, स्पेसिफिकली सांगायचं असेल तर 4,330 कोटी प्रॉफिट तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही 300 कोटीला 263 कोटीला प्राईम लोकेशन विकणं, लीजवर देणं 60 वर्ष. आणि कुठेतरी या जनरल मॅनेजर 30+30 30+30 त्याला ऍडिशनल चार्ज 30+ म्हणजे ती गेलीच ना, तुमच्या हातातून प्रॉपर्टी गेलीच ना. कुठलाही माणूस 30 वर्षांनी ती प्रॉपर्टी सोडणार आहे का हो? कंबाला ही सारखी प्रॉपर्टी, आणि स्पेशली असे जे फक्त प्रॉपर्टी घ्यायला निघालेले आहेत. तो प्रश्न 30 वर्ष म्हणजे पण 2 जनरेशन गेले सर. त्या 2 जनरेशन कोणाला माहित काय पोझिशन आहे. आजची प्रॉपर्टी उद्या डबल होते. आणि आज ह्या प्रॉपर्टीची किंमत कमीत कमी 10,000 कोटी आहे. त्या 10,000 कोटीला तुम्ही 263 कोटीला विकताय. हा कुठला न्याय आहे? आणि तुमच्याकडे 4,300 कोटीचं प्रॉफिट तुमच्या बॅलन्स शीट मध्ये दाखवतंय. आता मी रिसेंटली तुमचं लेटेस्ट दाखवतो. लेटेस्ट तुमचं जुलै टू सप्टेंबर, हे जुलै टू सप्टेंबर हे दाखवा. हे बीएसटीच आहे. जुलै टू सप्टेंबर मध्ये 2,800 कोटी हे दाखवा. जरा हो मोठं कर. 2,800 कोटीचं रेव्हेन्यू आहे तुमच्याकडे. मी एकच सांगा, कोणा देऊ तुम्हाला? 2,800 कोटीचा रेव्हेन्यू आहे तुमच्याकडे जुलै ते सप्टेंबर. जुलै आणि सप्टेंबर 3 महिन्यात 2,800 कोटीचा रेव्हेन्यू आहे तुमचा. जर जुलै महिन्यात तुमचं जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2,800 कोटीचा तुमचा रेव्हेन्यू आहे आणि तुम्ही 263 कोटी तुम्हाला कुठे लागतात हो? कशासाठी लागतात हो? हा म्हणजे कुठे चाललंय? या देशाला काय कोण कीड लागलेली आहे? त्याच्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा रेव्हेन्यू जो आहे तो पण जवळजवळ 250 कोटीचा आहे. नाही 670 कोटीचा. त्या पहिल्या पानावर आहे. डिसेंबर महिन्याचा रेव्हेन्यू 669 कोटी 10 लाख. जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2,861 कोटी रेव्हेन्यू. आणि हे 263 कोटीला आमची जागा विकताय. म्हणजे काय चाललंय? हे देशद्रोहीपणा आहे. यांना थोड्याच दिवसात कळेल मी यांच्यावर क्रिमिनल प्रॉसिक्युशन घालते वेळी की हे कसे यांना लोकांना फसवत आहेत. एवढं सोपंपणे यांना जाऊ देणार नाही. बरं, तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचे पैसे लागतात का? तुम्ही दिले नाही पण पैसे लागतात का? तुमच्याकडे पैसे नाही आहेत का? आणि तुम्ही नाही आहे म्हणू शकत नाही, कारण ऍज पर दी MERC 16% प्रॉफिट तुम्हाला फिक्स्ड आहे. तुमच्या कॉस्टवर 16% तुम्हाला फिक्स्ड आहे. मग तुम्हाला लॉसमध्ये जायचा प्रश्नच येत नाही. तुमचं दरवेळेला प्रॉपर्टी वाढलीच पाहिजे. कसं काय कमी होऊ शकते? म्हणजेच काय, मी ही परत का बोलतो सर, की दिस money is not required for electricity division and this money is required for transportation division, ज्याला 12,500 कोटीचं कर्ज आहे. त्याच्यासाठी हे 10,000 कोटीची प्रॉपर्टी हे 263 कोटीला एका पुंजीपतीला, जो सर्वांना माहिती आहे काय चीज आहे तो, त्यांना विकायला निघाले. असं दुष्टपणा जनरल मॅनेजर आणि म्युन्सिपल कमिशनर आणि ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनरसाठी यांनी केलेला आहे. आणि ते मी उघडण्यास इथे आलेलो आहे. याच्या अगोदर त्यांनी 39 कोटीला त्याच्या बाजूचा प्लॉट विकलाय. तोही आम्ही घेणारच आहोत थोड्या दिवसात. की प्रॉपर्टी विकणं हे तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे, ही आमची प्रॉपर्टी आहे. आम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही विकूच शकत नाही. याच्याबद्दल बरं, तुम्ही आता ज्यावेळी फायर ब्रिगेडची तुम्ही ती जी प्रॉपर्टी आहे ही प्रोहिबिटेड प्रॉपर्टी आहे, सेन्सिटिव्ह प्रॉपर्टी आहे की नाही सर? इट इज प्रोहिबिटेड म्हणजे बाहेरचा माणूस जाऊ शकत नाही असं आहे. मग तिथे जाऊ शकत नसेल, मग तुम्ही थर्ड पार्टीला कुठल्या आधाराने विकताय का? त्यावेळी तुमची सर्व धाबेवर जातात का सिक्युरिटी? तुम्ही फायर ब्रिगेडची एनओसी घेतली का? आपण फायर ब्रिगेडची एनओसी घेतली आहे का? की इथे आग लागली तर कोण जबाबदार? काहीच नाही. फायर ब्रिगेडची एनओसी नाही, काही कन्सेंट नाही आहे. प्रोहिबिटरी ऑर्डर्स आणि सेन्सिटिव्ह एरिया, म्हणजे जर तिथे काय लफड झालं तर माणूस पटकन तिथे मिलिटरी पाठवतो त्यांना वाचवण्यासाठी. कारण अख्ख्या मुंबईला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणारी ती युनिट आहे. एवढ्या सेन्सिटिव्ह युनिटला हे पुंजीपती जे सर्व प्रॉपर्टी खायला बघतायत अशा लोकांना तुम्ही देत आहात. याला काय कारण आहेत का? तुम्ही मला सांगा. तिथे रिसिव्हिंग स्टेशन काढत नाहीत, फक्त रेसिडेन्शियल करतात. कारण त्या पुंजीपतीला पुढे 60 वर्षात मोठी बिल्डिंग बांधता येईल. ह्या हिशोबाने दिस इज अ मॅलाफाईड इंटेन्शन ऑफ द जनरल मॅनेजर BST, द म्युन्सिपल कमिशनर अँड द ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनरी. दे हॅव ऍक्टेड इन कॉन्स्पिरसी. तुमच्याकडे
कुठल्या प्रकारची स्टडी तरी केली आहे का तुम्ही? हे का विकतायची स्टडी आहे का तुमच्याकडे? कारण आर्बिट्ररी डिसिजन घेऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टचं क्लिअर कट आहे की कुठल्याही डिसिजन तुमची फाईल नोटिंग असली पाहिजे, तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे. आणि स्पेशली तुमचं लिगल डिपार्टमेंट, तुमचं लिगल डिपार्टमेंट याला ओंकार देऊ शकत नाही बिकॉज इट इज कॉन्ट्रडिक्टरी टू द मेन कॅरेक्टर ऑफ द रिझर्वेशन. लोक रेसिडेन्समधनं कमर्शियल करायला जातात, आम्ही कमर्शियलमधनं रेसिडेन्शियल करायला जातो. हे आमच्या देशाची अवदशा आहे. आमच्या IAS ऑफिसर्स हे IAS ऑफिसर नाही, ID ऑफिसर्स, इंडियन डिस्ट्रक्टिव्ह सर्व्हिस. आताचे जे आमचे IAS ऑफिसर म्युन्सिपालिटी आणि जनरल मॅनेजर बेस्ड आहेत ते इंडियन डिस्ट्रक्टिव्ह सर्व्हिससाठी आले आहेत का? हा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो की तुम्ही IAS नाही आहात कारण तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करत नाही, तुम्ही सत्यानाश करत आहात या देशाचा. त्यानंतर सर ही प्रॉपर्टी कशी साईन केलेली आहे माहिती काय? 1 तास 47 मिनिटात, 1 तास 47 मिनिटात आमचे जनरल मॅनेजर पासून 5 डिपार्टमेंट साईन करतात. कुठल्या स्पीडनी हे डिपार्टमेंट साईन करू शकतं? शेवटच्या दिवशी आमचे जनरल मॅनेजर काय नाव श्रीनिवास सही करतात. दुपारी 2:30 वाजता सही करतात, 5 वाजता ते जाणार आहेत. हो, आता इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे. डिसेंबर 15ला तुम्ही आणि 16ला तुम्ही करताय. संडेला येऊन तुम्ही नोटीस तयार करता. डिसेंबर 13 हा सॅटर्डे आहे, सेकंड सॅटर्डे सुट्टीचा दिवस घेऊन तुम्ही नोटीस तयार करता. संडेला आमचे चीफ इंजिनियर सही करतात. अरे देवानी काय तुम्हाला काहीतरी दिलाय की नाही? हे देश टाकला आहे, याला काहीतरी वाचवायचं. आणि 15 तारखेला नोटीस येते, 16 तारखेपासून कोड ऑफ कॉन्डक्ट लागतं. म्हणजे हे करण्यासाठी क्लिअर आहे, तुमचं मॅलाफाईड इंटेन्शन क्लिअर आहे, क्लिअर आहे. ह्याच्या पलीकडे आम्हाला बोलण्याची गरज नाही. जसं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय, एनी डेव्हिएशन फ्रॉम द बाइंडिंग प्रेसिडेंट देर इज नो रिक्वायरमेंट टू प्रूव्ह द मेलाइस. द मेलाइस इज इटसेल्फ प्रूव्ड बाय डिवेटिंग अवे फ्रॉम द बाइंडिंग प्रेसिडेंट अँड फ्रॉम द कॉन्स्टिट्युशनल कोर्ट्स ऑर्डर्स. तुम्ही प्रत्येक कायद्याचं उल्लंघन करून हे फक्त एका पर्टिक्युलर पुंजपतीच्या खशात काढण्यासाठी आणि लोकांना बर्बाद करण्यासाठी हे केलेलं आहे, हे माझं म्हणणं आहे. त्यामुळे हे जे तुमचं म्हणणं हे आहे ते ऑब्जेक्शन आहे. आणि हे जे कोणी केलं ऍडमिनिस्ट्रेटरने केलं. ऍडमिनिस्ट्रेटर कशाला अपॉइंट होतात? फुल टाइम अपॉइंट केलं तो डे टू डे अफेअर्समध्ये आणि जे एमर्जन्सी आहे किंवा पण ऍडमिनिस्ट्रेटर कशाला की तुमचं डे टू डे काम ठप्प बसू नये किंवा एकदम अर्जंट असेल तर. पण विकायचं, लीजवर द्यायचं, ह्याला अर्जन्सी काय की ऍडमिनिस्ट्रेटरनी शेवटच्या दिवशी सही करावी. आणि आमच्या चीफ इंजिनियरनी शनिवारी नोटीस तयार करून रविवारी सही करून सोमवारी नोटीस द्यावी. एवढं स्पीड तर देव सुद्धा करू शकत नाही. पण आमच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि BST जनरल मॅनेजर करू शकतात. ह्याचा प्रश्न हे क्रिमिनल प्रॉसिक्युशनमध्ये उभं आहे की तुमचा एवढी घाई काय होती ज्यावेळी इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे ना. लेट द कमिटी कम अँड डिसाइड. इट इज अ पब्लिक प्रॉपर्टी, लेट द पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह कम. पण नाही, तुम्हाला माहिती होतं की हे केलंच पाहिजे कारण तुम्हाला काय मिळालं असेल आणि काय मिळालं नसेल मला माहिती नाही. Now the municipal commissioner is a principal executive authority of the corporation and is under statutory duty to ensure that the proposal affecting the development plan is preceded by proper scrutiny and reasoned decision making. हे तिची ड्युटी आहे. So the municipal commissioner and the additional municipal commissioner and the general manager BST has failed to discharge their duty with malified intention, with malice, and which requires to be prosecuted under Indian Penal Code. आता the BNSS said, and it will be shortly done if these such proposals are being sanctioned by these IAS officers who are now destructing the Mumbai, and we will not permit these IAS officers to do anything illegal. Public land held by statutory authorities is a public trust. It is a trust which is being reposed in you. की बाबा रे हे आमचं चांगलं करून बघा, त्यासाठी आम्ही तुम्हाला पगार देतो, तुम्ही फुकट काम करत नाही आहात. तर तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्ही शपथ घेता. ॲज पर GR 1111/2014 अँड ॲज पर GR 15/9/1952 प्रत्येक पब्लिक सर्वंटनी ओथ हे घेतल्याशिवाय तुम्हाला जागेवर बसता येत नाही. माहिती आहे ना, तुम्ही शपथ घेतल्याशिवाय तुम्हाला नोकरीवर जमा होता येत नाही. बरोबर आहे ना? हे शपथ घेऊन सुद्धा तुम्ही असे चुकीचं काम करतात. त्यामुळे तुमच्यावर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, लाईफ इम्प्रिझनमेंटची शिक्षा लागणार आहे आणि ते मी लावून घेणार आहे. अशा प्रकारे देश विकायला निघालेले नालायक लोकांना आम्ही सोडणार नाही, हे निश्चितपणे लक्षात ठेवा. आणि मला आमदार खासदारांची त्यांनी कारण दुसरं सांगतो की ह्यामध्ये आमदार खासदारांचे रिपोर्ट मी यासाठी मागतोय
की आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे आर्टिकल 99 प्रमाणे मेंबर ऑफ पार्लमेंट शपथ घेतो, आर्टिकल 188 प्रमाणे MLA शपथ घेतो आणि महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट सेक्शन 33 प्रमाणे काउन्सिलर शपथ घेतो की मी कॉन्स्टिट्यूशनला बाधित म्हणजे अवॉइड करीन, एलिजन्स राहील आणि ह्या देशासाठी काम करेन. आणि जर ह्याच्यात त्यांनी चुकीचं दिलेलं असेल आणि कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नसेल तर या सर्व आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना या शपथेखाली मी त्यांना अडवणार आहे की तुम्ही आमचे पैसे खाऊन असे कामं करणार असतील तर तुम्ही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर रिझाईन करा, घरी जा. आम्हाला असे नालायक आमदार, खासदार, कॉर्पोरेटरची गरजच नाहीये. तुम्ही जबाबदारीने काम करा तर राहा, नाही तर फुटा इथून. नाही गरज आम्हाला तुम्हाला जे काय ऍक्शन माझ्यावर घ्यायचे ते घ्या, कारण तुम्ही तुमचे काम केलेलंच नाही, त्यामुळे माझ्यावर ऍक्शन घेणं तुम्हाला कधीच शक्य नाही. मी याच्यामध्ये सर्व सायटेशन्स लावलेले आहेत सर. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सर, मी ह्या तुमच्याशी नाही रागाने बोलत आहे, मी ह्या व्यवस्थितशी बोलतोय, त्यामुळे तुम्ही माझ्यावर रागूनही आपल्याला नंबर मी देतो सर की मी पब्लिक ट्रस्ट कसा आहे त्याचं मी तुम्हाला MC मेहता वर्सेस कमलनाथ म्हणून सायटेशन दिलेले आहेत की तुम्ही ट्रस्टी आहात. त्याच्यानंतर सत्येंद्र कुमार अंकिल वर्सेस CBIचं मी तुम्हाला दिलेलं आहे की इकॉनॉमिक ऑफेन्स फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ ग्रेव्ह ऑफेन्स आणि हे देशाविरुद्ध तुम्ही विरुद्ध करताय. आणि सिद्धाराम सलिमराव म्हेत्रे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये म्हटलेलं आहे ज्युडिशियल ऑफिसर्स अँड पब्लिक सर्वंट्स आर क्लिअरली बाउंड टू फॉलो द जजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशनल बेंच. आणि पॅरा 151 दुसऱ्या लाईन मध्ये म्हटलेलं आहे की ज्युडिशियल डिसिप्लिन ऑब्लाइजेस द सबऑर्डिनेट ज्युडिशियल ऑफिसर्स टू फॉलो द ऑर्डर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बेंच इन लेटर अँड स्पिरिट. त्यामुळे ह्या गोष्टी कोर्टावर पण बंधनकारक आहेत. आणि मॅलाइस बद्दल मी अमित बोरकर साहेबांची बॉम्बे हायकोर्टची जजमेंट पण दिलेलं आहे. हरीश अरोरा वर्सेस रजिस्ट्रार ऑफ सोसायटीज या सर्व जजमेंट्स दिलेले आहेत. आणि थोडक्यात मी हे म्हणायचं आहे मला की तुमचं जे हे हिअरिंग जे आहे ते बिलकुल चुकीचं आहे, कारण तुम्ही लोकांना कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. हा पहिला प्रश्न. तिसरी गोष्ट, तुम्ही कुठल्याही प्रकारची स्टडी केलेली नाही आणि ते पब्लिक डोमिनेनमध्ये दिलेली नाहीये. आणि आताही ह्या जे BSTचे लोक आहेत त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की इलेक्ट्रिसिटीसाठी आम्ही ऍप्लिकेशन केलेलं नाहीये, इलेक्ट्रिसिटीची गरज नाहीये. मी त्यांना सांगितलेलं आहे की 4,330 कोटी तुमचे प्रॉफिट आहे. तुमचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तुमचे 2,861 कोटीचा तुमचा रेव्हेन्यू आहे. मग तुम्हाला पैशाची गरज काय येते आणि मग इलेक्ट्रिसिटीची प्रॉपर्टी विकण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलाय हे प्रश्न येतो. त्यामुळे ही तुम्ही जो नोटीस आहे ती विड्रॉ करावी आणि कुठल्याही प्रकारचं ह्याच्यात करू नये. आणि जे कोण सिग्नेटरी असतील त्याचं फाईन नोटिंग मला पाहिजे, कारण जे कोण करणार आहेत त्यांना मी डेफिनेटली क्रिमिनल प्रॉसिक्युशन लॉन्च करणार आहे. तुम्ही मला ऐकल्याबद्दल फार फार आभारी. धन्यवाद सर. अजून काही ऍक्टिव्हिटी देणार आहे सर? नाही सर, म्हणजे आय थिंक आय सॅटिस्फाईड यू की माझं म्हणणं काय आहे. आणि कुठे चुकलेलं असेल तर मला सांगा, मी स्पष्टीकरण देतो. मी कुठे चुकलो आहे का सर? असेल तर सांगा, मी स्पष्टीकरण देतो. 4,300 करोड तुम्ही प्रॉफिट म्हणाला, त्याचं काय डॉक्युमेंट? हा डॉक्युमेंटेशन आहे, मी तुम्हाला बॅलन्स तुमच्या बॅलन्स शीट मध्येच आहे, मी आणायला विसरलो. त्यांनी काय केलेलं माहितीये का? ऐका तुम्हाला दाखवतो, सांगतो. तुमच्या ज्या बॅलन्स शीट मध्ये ना हे 2022 सिरीजचं आहे. तुम्ही काय केलेलं माहितीये का सर? ऐका, त्यांनी बॅलन्स शीट आहे ना ऍज पर इलेक्ट्रिसिटी ऍक्ट दोन्ही वेगळं केलं पाहिजे, पण त्यांनी बॅलन्स शीट एकत्र केलं. आणि बॅलन्स शीट एकत्र करण्यात वरती दाखवलं काय? BST प्लस आणि ट्रान्सपोर्ट मायनस आणि नेट लॉस ते मायनस करून नेट लॉस दाखवलं. हा तुमचं बॅलन्स शीट मध्ये आहे. मी आता आणायला विसरलो, माफ करा. आलं का लक्षात? दोन्ही जॉईंट केलं. लॉस ऑफ ट्रान्सपोर्टेशन खाली दाखवलं, प्रॉफिट ऑफ BST इलेक्ट्रिसिटी डिव्हिजन वर दाखवलं आणि नंतर नेट लॉस दाखवलं. म्हणजे ते प्रॉफिट तुम्ही खाल्लंय. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं डिव्हिजनचा 4,300 कोटीचं प्रॉफिट ह्या ट्रान्सपोर्टने खाल्लेलं आहे. आता ते पण फॉल्सिफिकेशन ऑफ अकाउंट जनरल मॅनेजरवर आम्ही केस करणार. का असे खोटे डॉक्युमेंट्स तुम्ही जर तयार करत असतील तर ह्या IAS ना सोडवूच नका. आणि मी अख्ख्या मुंबई आणि महाराष्ट्राला सांगतो की IAS IPS जे चुकीचे काम करत आहे ना, प्रॉसिक्युशन करा. अख्खा फॉर्मॅट वेळ पडेल तर आर्ग्युमेंटला सुद्धा मी येईन या नालायक IAS IPSच्या विरुद्ध. जय हिंद. येऊ सर.